रामकृष्ण हरी पंढरीच्या वाटेवर पंढरीचे हे वारकरी आता आपण या बघतोय की या ठिकाणी थोड्याच वेळात रिंगण सोहळा होणार आहे आणि या वाखरीच्या रिंगण सोहळ्यामध्ये मला एक आगळा वेगळा मेसेज देणारा एक तरुण या ठिकाणी भेटला आहे. मी काय संदेश घेऊन आलेला आहे आणि कशामुळे अशा पद्धतीचं तुम्हाला हा एक संदेश घेऊन इथे यावं वाटलं? सर नमस्कार, मी पैलवान उमेश रणदेवे 12 वर्षापासून वृक्षारोपणात काम करतोय. आपण हजारो झाडे लावलीत आणि ते जगवलेली आहेत. वारीच्या मार्गावरती आपण प्रत्येक वारकऱ्याला विनंती करतोय की आपण वारीचं झाड म्हणून आपल्या दारात एक लावा. आता आपण पाहतोय की प्रत्येक वारकऱ्याला आता पाण्याची बाटली विकत घ्यावं लागते. येणाऱ्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये ऑक्सिजन पण विकत घ्यावा लागू शकतो. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे, उष्णता वाढते. आपण खूप काही गोष्टी पाहतोय. टाळ मृदंगाच्या द्वारे हजारो झाडे लावा आपल्या द्वारे अशी एक संकल्पना आहे आणि झाडे लावणे जगवणे त्यापेक्षा ती आहे ती झाडे वाचवणे हे खूप गरजेचं आहे. आपल्याला साधू संतांची शिकवण आहे, परंतु काय होतंय आजकालच्या म्हणजे पाहिजे एवढे अवेअरनेस नाहीये. मी या माध्यमातून फक्त सगळ्यांना विनंती करतोय की आपण झाडे लावली पाहिजेत आणि ते